साहेब बोला. तुमचा लेख वाचला, खूप छान आहे तो. थँक्यू साहेब, थँक्यू. अत्यंत तुम्ही ते मार्मिक लिहिलेलं आहे आणि खूप विश्लेषण छान केले. थँक्यू थँक्यू पण साहेब. माझी छोटीशी एक शंका साहेब, बोला ना. आपण जसं बौद्ध धर्माचा उल्लेख करायला सांगितलेला आहे, हा हा हा. बाकीच्या इतर समाजाच्या लोकांना सुद्धा, हो हो हो. तर महार जातीचा उल्लेख कसा काय करायचा? हा ते सांगतो ना तुम्हाला. हा, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्यावरती? महार हा बौद्ध झालेला आहे ना, बरोबर बरोबर. मग महार कुठे राहिला आता, ह्याचं मला शंका आहे. हा 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 हा. तर जसं अनुसूचित जातीच्या संदर्भात आपण जेव्हा बोलतो, बरोबर आहे की नाही, हिंदू धर्मात आपण जेव्हा होतो तेव्हा महार जातीला एक महत्व होतं. महार म्हणजे अस्पृश्य, महार म्हणजे नीच बाबा, चांभार म्हणजे नीच, पददलित वगैरे वगैरे. पण जेव्हा हा महार, मांग, चांभार, ढोर, कैकाडी ह्या समस्त अस्पृश्य जातींचा ज्यावेळेस प्रवर्ग तयार झाला, बरोबर, आणि त्याला अनुसूचित जाती म्हणून भारत सरकारने, त्या काळातल्या इंग्रज सरकारने अनुसूचित जाती म्हणून डिक्लेअर केला. अनुसूचित जाती तयार झालेला प्रवर्ग हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेला प्रवर्ग तयार झाला तो. आणि म्हणून असा प्रवर्ग बाबासाहेबांनी तयार केला आणि त्या प्रवर्गाला इंग्रजांच्या काळामध्ये तो हिंदू धर्माचा भाग नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं. बरोबर. ते 1936 ला पहिलं आरक्षण दिलं. आता 1936 जो आदेश आहे, त्या आदेशामध्ये 1936 अनुसूचित जाती आदेश हा जर तुम्ही काटेकोरपणे बघितला तर त्यामध्ये पण 4 पॅरेग्राफ आहे आणि 1950च्या आदेशामध्ये पण 4 पॅरेग्राफ आहे. 1936चा आदेश आणि 50च्या आदेशामध्ये मूलभूत असा फरक बाबासाहेबांनी केला. कारण 1950 आदेश 10 ऑगस्ट 1950 रोजी तयार झाला आणि त्यावेळेस बाबासाहेब कायदा मंत्री होते, बरोबर आहे. बरोबर. आता कायदा मंत्री असताना 36चा आदेश बाबासाहेबांनी 1950च्या 341 कलमान्वये तो तिथे अंतर्भूत कला समाविष्ट केला. बरोबर. म्हणजे जसं शेड्यूल, आदेश म्हणजे काय, अनुसूचित जाती आदेश म्हणजे त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या जातीसह ती सूची तिथे ऍड केली, त्या सगळ्या जातीसह ती सूची ऍड केली. म्हणजे 1950 ला सुद्धा तो आदेश म्हणजे राष्ट्रपतीच्या सहीने जो आदेश तिथे ऍड करण्यात आला तो सगळ्या जातीच्या समूच्या सह ऍड करण्यात आला. परंतु ऍड करत असताना तिथे एक बदल करण्यात आला, तो म्हणजे अनुसूचित जाती आदेश 1950च्या पॅरेग्राफ 3 मध्ये, जर आम्ही सविस्तर सांगतोय चालेल ना तुम्हाला, शॉर्टकट मध्ये सांगतो? चालेल ना, 5 मिनिटं घेऊ शकता माझ्या आपण. 1950च्या आदेशामध्ये बदल असा केला की पॅरेग्राफ 3 मध्ये हिंदुइझम शब्द घालण्यात आला आणि अनुसूचित जातीचा या सूचीला हिंदू धर्माशी संलग्न करण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की अनुसूचित जातीचे लोक हिंदू धर्म मानणारे आहेत. त्याचा म्हणजे इनडायरेक्टली ते दाखवलं गेलं. हा, कसं दाखवलं, अनुसूचित जातीचे लोक हिंदू धर्म मानणारे आहेत. हे कुणाच्या काळात झालं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना बाबासाहेबांच्या काळामध्ये हा आदेश पारित झाला आणि राष्ट्रपतीने त्याच्यावर सही केली. बरोबर बरोबर. त्याच पॅरेग्राफ मध्ये 3 नंबर मध्येच खाली दुसरा एक पॅरेग्राफ बनवला आणि त्यामध्ये रामदासी, रविदासी, कबीरपंथी, मजहबी हे जे अनुसूचित जातीचे लोक शीख धर्मात धर्मांतरित झालेले होते पूर्वी, 350 वर्षापूर्वी, त्यांचेही नावं टाकले आणि ते शीख धर्मात धर्मांतरित असलेल्या ह्या जाती, परंतु त्या पंजाब आणि पटियाला पर्यंत त्याला सरकार करण्यात आलं की ह्या जातींना सुद्धा अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला. म्हणजे शीख धर्माशीही अनुसूचित जाती संलग्न करण्यात आली. अच्छा. पण कुठपर्यंत, पंजाब आणि पटियालापर्यंत. आणि हिंदू धर्माशी संलग्न करण्यात आली ती कुठे आली, संपूर्ण भारतामध्ये. बरोबर. म्हणजे जेवढा भारताच्या बॉर्डर आहेत तिथे कुठलाही अनुसूचित जातीचा व्यक्ती हिंदू धर्म मानणार आहे असं मानण्यात आलं. आणि पंजाब आणि पटियालामध्ये रामदासी, रविदासी, कबीरपंथी हे जे लोक आहेत ते शीख धर्म मानणारे आहेत असं मानण्यात आलं घटनेप्रमाणे. बरोबर. आता बघा,
पंजाब आणि पटियालाचा तिथे सर्कल केल्यामुळे 25 सप्टेंबर 1956 म्हणजे बाबासाहेबांचं धर्मांतर होण्याच्या पूर्वी बरोबर. ऑक्टोबरला धर्मांतर झालं आणि 25 सप्टेंबर 1956ला एक अमेंडमेंट झाली पार्लमेंटमध्ये आणि त्या अमेंडमेंट प्रमाणे जे पंजाब पटियालाचं जे सर्कल होतं ते सर्कल तोडण्यात आलं आणि जसा हिंदू धर्माशी अनुसूचित जाती पूर्ण भारतामध्ये सुलभ करण्यात आल्या तसं संपूर्ण भारतामध्ये असलेल्या अनुसूचित जाती शीख धर्म मानू शकतात किंवा शीख धर्म मानणारे आहेत असं मानण्यात आलं आणि तो सर्कल ब्रेक केला आणि शीख धर्म अंतर्भूत करण्यात आला. सीधा शीख शब्द टाकला तिकडे. अच्छा 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 अच्छा. कळलं आता हे लक्षात आलं तुम्हाला पार्श्वभूमी? हो साहेब, मी ते वाचला, तुमचा संपूर्ण लेख वाचला. पण आता तुम्ही जे आव्हान केले लोकांना, ज्या इतर जातींना त्याबद्दल आता बोलतो. ते मानतील का? पण हे नाही ते मानतायत किंवा नाही हे आपण त्यांच्या संदर्भात बोलतच नाहीये. ज्यांना जात लिहायची नाही ते नाही लिहू शकते, स्वतंत्र आहेत ना भारतामध्ये. दुसरं साहेब, दुसरी छोटी शंका. तर समजा आपण असं लिहिलं की बाबा धर्म बौद्ध आणि जात महार, आता हे सरासरी झालं महाराष्ट्रात, बरोबर? पण त्याचा अर्थ असा होत नाही की आपण धर्माबद्दल पण जात सोडली नाही. आता मला सांगा साहेब, मी तुम्हाला हे जे मुद्दे सांगितले ना, अनुसूचित जाती हा प्रवर्ग तयार करण्यात आला, हा कोणत्याही धर्माशी संलग्न नसलेला प्रवर्ग बाबासाहेबांनी 1936 ला तयार केला. बरोबर आहे ना, तुम्ही अभ्यासांती सगळं लिहिलेलं आहे, मला कबूल आहे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये ना. कारण मी बौद्धाचार्य आहे. कारण मी बऱ्याच ठिकाणी हे म्हणजे माझ्या प्रवचनातून हे सांगितलेलंच की लोकांनी धर्म बदलला निश्चितपणे, हरकत नाहीये. मी मानतो लोकांनी धर्म बदलला पण जात सोडली नाही. त्याला मात्र उत्तर मिळत नाही मला कुठे. तेच मी तुम्हाला त्याच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. बरं का, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडेच मी येतोय. फक्त ती सांगत असताना पार्श्वभूमी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुरंत जर सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही. करेक्ट. म्हणून हे पार्श्वभूमी सांगतोय. शीख आणि हिंदू धर्माची पार्श्वभूमी कळाली त्यानंतरच आपल्याला बौद्ध धर्माची पार्श्वभूमी कळू शकते. आहे की नाही? हिंदू आणि शीख या अनुसूचित जाती आदेशाच्या पॅरेग्राफ 3 मध्ये धर्म शब्द घातला. कशासाठी घातला? हिंदू या अनुसूचित जातीचे लोक शीख आणि हिंदू धर्मात मानणारे आहेत असं भारतीय घटनेनं मानलं. आता पुढे काय झालं? 14 ऑक्टोबरला 56ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि काही अनुसूचित जातीचे लोक बौद्ध धर्मांतरितही झाले. बरोबर आहे की नाही? मग ही अमेंडमेंट 3 जून 1990ला झाली आणि बौद्ध शब्द अनुसूचित जाती आदेश 1950च्या पॅरेग्राफ 3 मध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजे अनुसूचित जाती आदेश पॅरेग्राफ 3 मध्ये हिंदू, शीख आणि बौद्ध हे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले. याचा अर्थ काय? याचा अर्थ अनुसूचित जातीची यादी हिंदू धर्माला जोडली नाही, अनुसूचित जातीची यादी शीख धर्माला जोडलेली नाही, अनुसूचित जातीची यादी बौद्ध धर्माला जोडलेली नाही. याचा फक्त एवढाच अर्थ आहे की अनुसूचित जातीचे लोक हे जसे हिंदू धर्म मानणारे असू शकतात, जसे शीख धर्म मानणारे असू शकतात, तसेच ते बौद्ध धर्म मानणारे सुद्धा असू शकतात. हे भारतीय घटनेनं मान्य केले. अच्छा. आणि म्हणून हे मान्य केल्याबरोबर अनुसूचित जातीचे लोक जे धर्मांतरित झाले होते त्यांचं अनुसूचित जातीचं सदस्यत्व जे आहे त्या शेड्यूल ते कायम ठेवण्यात आलं. बरोबर आहे? म्हणजे हिंदू धर्मातील अनुसूचित जातीला जसं आरक्षण मिळत होतं, शीख धर्मातील अनुसूचित जातीला जसं आरक्षण मिळतं, तसंच बौद्ध धर्मांतरित अनुसूचित जातींना सुद्धा आरक्षण फ्री करण्यात आलं, त्यांचं आरक्षण मान्य करण्यात आलं भारतीय घटनेनं. आता मला सांगा, जर अनुसूचित जातीच्या व्यक्तीला आरक्षण हे त्या अनुसूचीमध्ये असलेल्या त्या नावाची गिनती होऊन दिलं जातं, व्यक्तीची गिनती नाही होत, त्या नावाची. म्हणजे माझा परिवार आहे आणि माझ्या परिवाराने परिवार पत्रक भरलं तर त्या परिवारामध्ये 5 सदस्य आहेत, तर मग तिथे धर्माचा एक कॉलम असतो, तो माझ्या धर्माचा हिशोब लावतो. आणि त्या अनुसूचित जातीचा एक कॉलम असतो, तिथे
प्रत्येक सदस्याची जात नोंद करावी लागते. की बाबा मी अच्युत रामभाऊ भोयटे चांभार, सविता भोयटे चांभार, मुलीचं नाव असेल चांभार, म्हणजे त्या परिपत्रकामध्ये 5 सदस्य हे चांभार अनुसूचित जातीचे झाले. त्यांची जी गिनती होईल त्या गिनतीच्या प्रमाणात माझं आरक्षण ठरलं जातं. अच्छा. जर मी जातीचा कॉलम भरलाच नाही तर माझं आरक्षण माझ्या संख्येच्या प्रमाणात जे मिळणार आहे ते मिळेल. आता मला पटलं बघा, आता मला पटलं. म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांना धर्म बदल करण्याची परवानगी दिली. त्यांचं धर्माचं अनुसरण ते बौद्ध धर्माप्रमाणे करू शकतात, परंतु बौद्ध धर्माचा आणि अनुसूचित जातीचा काही संबंध नाही. अनुसूचित जातीचा संबंध त्यांची भारतीय जनगणनेमध्ये किती संख्या आहे ही संख्या काउंट करण्यासाठी त्यांची नोंद केली जाते. मग हे व्यापक कार्य आहे, खूपच व्यापक आहे आणि हे लोकांना पटवून देण्यासाठी खरं म्हणजे याची प्रवचन व्हायला पाहिजे. आता ते म्हणून तर तुम्ही बौद्धाचार्य आहात म्हणून मी तुम्हाला हे सविस्तर सांगितलं. आता माझ्या लक्षात आलं की तुमचा मुद्दा काय आणि मला जे म्हणायचं होतं किंवा मला जे अभिप्रेत होतं ते आता मला कुठेतरी समजलं. पण ह्याच्या अगोदर कुठेतरी म्हणजे असं विसंगती वाटायची की मग हे कसं ते कसं. आता ते अशी विसंगती आपल्या मनामध्ये का आली याच्याविषयी मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. बरोबर. आपल्या समाजाच्या, महाराष्ट्रातील समाजाच्या मनामध्ये ही विसंगती का आली त्यासाठी आपल्याला 1958 जावं लागेल. अच्छा. 1958 यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि BC कांबळे सारखे माणसं महाराष्ट्रामध्ये आपले लीडर होते. बरोबर. बौद्ध धर्मांतरित बौद्धांच्या सवलतीसाठी ते मोठं आंदोलन करत होते. आणि मग महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं आणि या आंदोलनाचा परिपाक असा झाला की अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्धांना सवलती द्याव्यात. ह्या आंदोलनाचा परिपाक असा झाला की 1958 यशवंतराव चव्हाणांनी बौद्धांना आरक्षण दिलं असं डिक्लेअर केलं आणि त्यासाठी एक वेगळा जातीच्या प्रमाणपत्राचा नमुना तयार करण्यात आला. अच्छा. आणि त्या नमुन्या बरहुकूम महाराष्ट्रामध्ये म्हणजे केंद्र शासनाचा नमुना एक आणि महाराष्ट्र शासनाचा नमुना वेगळा जातीच्या प्रमाणपत्राचा, त्याप्रमाणे महाराष्ट्रात आरक्षण देण्यात आलं. आता मला सांगा की अनुसूचित जातीच्या धर्मांतरित बौद्धांना जर महाराष्ट्र शासनानं सांगितलं की तुम्हाला आम्ही आरक्षण दिलेलं आहे, कसं बौद्ध म्हणून धर्मांतरित बौद्ध म्हणून तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, तर लोकांचा गोड गैरसमज असा झाला की आता आम्हाला जात लिहिण्याची गरज नाही. एक्झॅक्टली हेच झालंय साहेब. आणि तो कॉलम जो आहे तो रिकामा सोडला. आता काय झालं पुढचं सांगतो. 58 असा प्रकार झाला. लोकांना वाटलं की अरे वा 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 आता यशवंतराव चव्हाणने आम्हाला आरक्षण दिलं, आता आम्हाला जात लिहायची गरज नाही. आणि मग आपले भोळे भाबडे माणसं ते म्हणाले अरे ठीक आहे जात लिहायची गरज नाही, मग कशाला जात लिहायची. मग आम्ही धर्म बौद्ध लिहिणार आणि जातीचा कॉलम आम्ही मोकळा सोडणार. बरोबर. 1958 ही घटना घडल्यानंतर 1961 दुसरी जनगणना भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर झाली. 1961 हॅलो बरोबर. 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण आपल्याला मिळत होतं. 1961च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्र शासनाने बौद्धांना आरक्षण दिलं. ह्या प्रचार झाल्यामुळे 27,90,000 अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्धांनी धर्म बौद्ध लिहिला परंतु जात लिहिली नाही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या सूचीतून 27,90,000 लोक कमी झाले. अरे बापरे. आणि 13%चं आरक्षण 6% झालं. 1961च्या जनगणनेप्रमाणे. बरोबर बरोबर बरोबर. आता हे 6% आरक्षण झालं. त्यावेळेस 67ला पहिलं इलेक्शन ज्यावेळेस आलं त्यावेळेस कळलं की आपल्याला 33 जागा होत्या 1951च्या जनगणनेप्रमाणे, परंतु 61च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये 67ला आपल्याला फक्त 15 जागा शिल्लक राहिल्या. बरोबर. खासदाराच्याही जागा कमी झाल्या.
कमी झाले. बरोबर. आणि तो दणका जो बसला तो आजपर्यंत आपल्या लोकांच्या डोक्यातून हा विषय जातच येतच नाही. बरोबर आहे. ते पुढे कमीच होत गेलं ना माझं जनगणाचं होत आजही गेल्या. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण 1950 पासून हे संख्येच्या प्रमाणात असल्यामुळे आजच्या लोकसंख्येप्रमाणे आपली महाराष्ट्रातील आपल्याला 15% आरक्षण महाराष्ट्रामध्ये असायला हवं होतं. ते आजही 7 आणि 8% वर जात नाहीये. बरोबर बरोबर. म्हणजे 48 विधानसभेच्या जागा आपल्याला पाहिजे होत्या त्या आजही फक्त 29 मिळत आहेत. करेक्ट 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 करेक्ट. आता मला सांगा साहेब, आम्ही अविवेकाने विचार केला त्यामुळे आमच्या समाजाचं नुकसान तर एवढं मोठं झालेलं भयानक आहेच, परंतु त्याचा फायदा मात्र यशवंतराव चव्हाणांनी खोटं आश्वासन देऊन खोटा लॉलीपॉप देऊन आमच्या हातातून क्रीम काढून घेतलं की नाही सांगा. बरोबर बरोबर. आणि हा दगा फटका ज्या वेळेस लक्षात आला त्यावेळेस वेळ निघून गेलेली होती. आणि 2011च्या जनगणनेमध्ये ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांनी हा प्रचार केला की माझ्या बाळांनो, माझ्या बांधवांनो, आता तुम्हाला जनगणनेमध्ये महार जात नमूद केली तरच तुमचं आरक्षण शिल्लक राहील. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी 2011ला पत्रक काढलं, पत्रकार परिषद घेतली आणि डिक्लेअर केलं की बाबासाहेब आंबेडकरांचा परिवारातील लोक सुद्धा धर्म, बौद्ध आणि जात नमूद करतायत जनगणनेमध्ये. परंतु आपल्या हट्टी लोकांनी ऐकलं नाही. हट्टी नाही म्हणतायत. हट्टी शब्दाला मी सहमत नाही सर तुमच्या. हट्टी म्हणतायत ना, हे अर्धेशाने म्हणावे लागेल मला. आता मी तसं बोलू शकत नाही. कसं माहितीये का, आपले कसे लोक आहेत तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगतो. आता माझ्या अभ्यासानुसार आपले थोडेसे कुठेतरी शिकले किंवा समाजात वावरले की ते स्वतःला प्रति बाबासाहेबच समजायला लागतात. त्याचा हा परिपाक आहे, दुसरं काय नाही. मी बोलू शकत नाही ना सर, मी ते बोलू शकत नाही, म्हणून मी हट्टी हा शब्द वापरला. नाही पण ठीक आहे. तुमचं आता हे जे लिखाण आहे ते मला कुठेतरी वापरता येईल, कारण तुमचा खूप मोठा दुवा मिळालाय मला. आणि हे जे विश्लेषण तुम्ही केलं मला पटलं आणि मी लोकांना पुढे सांगू शकतो की मला बाबा ह्या साहेबांनी असं सांगितलं, ते प्रूव्ह करून दिले त्यांनी. असं सांगितलं नाही तर घटनेला अनुसरून बाबासाहेबांच्या लिखाणानुसार, बाबासाहेबांच्या संविधानानुसार किंवा प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या अमेंडमेंटनुसार किंवा त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे योग्य आहे म्हणून. कारण तो कॉलम रिकामाच राहत होता हे मी मान्य करतो. आणि खरं सांगतो साहेब तुम्हाला, मी ज्या ज्या ठिकाणी असा उल्लेख व्हायचा त्यावेळी मी लोकांना सांगतो तुम्ही बौद्ध आणि परत महार का नमूद करता म्हणून. पण आता खरी परिस्थिती मला आता कळली की ते लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. ॲज ऑन टुडे ऑल्सो. आता ह्याच्यातला धोका मी सांगतो तुम्हाला. बघा, मी तुम्हाला आता तुम्ही समाजामध्ये काम करणारे व्यक्ती आहात, तुमचा समाजामध्ये प्रभाव आहे. म्हणजे बौद्धाचार्य म्हणजे फार मोठा माणूस असतो, मोठा माणूस असतो. त्याला बॅरिस्टर असणे आणि एक बौद्धाचार्य असणे बरोबरच काम. बरोबर. तो वकील तिकडे कोर्टामध्ये काय करायचं ते करेल, पण त्याला समाजामध्ये कवडीचा भाव नसतो. बरोबर. बौद्धाचार्याला, भिक्षूंना समाजामध्ये एक दर्जा असतो. आता ही झाला आपल्याला घात झाला आपला. आता इथून पुढे भयानक धोका आपल्या समोर वाढून ठेवलाय. तो कोणता आहे मी तुम्हाला सांगतो. बोला. तो धोका असा आहे की 2021 ची जनगणना हायटेक होणार आहे. बीजेपी सरकार इथे आलेलं आहे. बरोबर. आणि ह्या हायटेक जनगणनेमध्ये परिवार पत्रक भरत असताना ते परिवार पत्रक आधार कार्डशी लिंक होणार आहे. अच्छा. म्हणजे येणारी 2021 ची जनगणना ही आता सिक्रेट राहणार नाही. बरोबर. म्हणजे ह्या जनगणनेचं परिवार पत्रक भरून देणारा जो कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाने जर पूर्वी कुटुंब प्रमुख जनगणनेमध्ये जातीचा कॉलम मोकळा सोडायचा, त्याच्या हिश्श्याचं आरक्षण त्याला मिळायचं नाही, परंतु जातीचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असल्यामुळे मुलांना फीस मिळायची, नोकरी पण मिळायची, काउंट व्हायची नाही त्याच्यामध्ये, परंतु आरक्षण मात्र ते लाभार्थी होते. कारण जनगणनेचा आणि जातीच्या प्रमाणपत्राचा संबंध जोडला जायचा नाही. बरोबर. आपली संख्या कमी व्हायची परंतु लाभार्थी तेवढेच राहायचे. बरोबर. आता तसं होणार नाही. आता काय होणार, 21च्या जनगणनेमध्ये धोका असा आहे की ही हायटेक जनगणना झाल्यामुळे
आणि कम्प्युटराईज जनगणना झाल्यामुळे ही ओपन टू ऑल होण्याची शक्यता आहे. म्हणजे एखाद्या परिवाराने परिपत्रक भरत असताना, परिवार पत्रक भरत असताना जर जातीचा कॉलम मोकळा ठेवला असेल तर ते कुटुंब लहान मुलासहित इथून पुढे पूर्णपणे जातीच्या आरक्षणापासून पूर्णपणे वंचित होऊन जाईल. वंचित राहतील. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्याकडे जातीचं प्रमाणपत्र जरी असलं तरी त्याला त्याचा लाभ घेता येणार नाही. धर्मामध्ये मोडला गेला ना तो. हा, कारण त्याने जातीचा कॉलम भरलाच नाही. जातीचा कॉलम भरला नसल्यामुळे त्या व्यक्तीचं आरक्षण कायमस्वरूपी संपुष्टात येईल आणि हा धोका महाभयानक आहे. अच्छा 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 अच्छा. आणि म्हणून आपल्या लोकांना आता समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही भाषण काय द्यायचं ती द्या, धर्माची सेवा कशी करायची ती करा, परंतु अनुसूचित जात आणि धर्माला मिसळ करण्याचा प्रयत्न करू नका. धर्म ही वेगळी बाब आहे आणि अनुसूचित जात ही भारतीय घटनेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी केलेली बाब आहे. त्यामुळे ह्या अनुसूचित जातीचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. धर्माचा कॉलम वेगळा असतो आणि जातीचा कॉलम वेगळा असतो. त्यामुळे जनगणनेमध्ये जातीचा कॉलम तुम्ही भरला तरच तुमच्या पुढील पिढींना आरक्षण राहील. अन्यथा हे सरकार अशा प्रकारचा जर कायदा केला की जनगणनेमध्ये जात लिहिली नाही तर त्याचं आरक्षण संपुष्टात आलं, याला तुम्ही परत रिव्ह्यू करू शकता का सांगा? बरोबर बरोबर. करू शकणार नाही तुम्ही. नाही करणार, चॅलेंज नाही करू शकत आपण काहीच. हा, कारण तुम्ही स्वतःहून सदस्यत्व सोडलं ना. बरोबर. परिवार पत्रक भरणं, जातीचा नमूद न करणं म्हणजे स्वतःहून परिवार पत्रक सदस्यत्व सोडणं झालं की नाही? बरोबर 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 बरोबर. आणि म्हणून आता आपल्या लोकांना जाणून बुजून सांगावं लागेल की काही असो, धर्म, बौद्ध आणि जात नमूद करा. बाबासाहेबांनी दिलेलं खूप चांगली माहिती दिलीत आपण. हे आरक्षण टिकू शकेल आणि काही खरं नाही आपलं. माझ्या अज्ञानामध्ये तुम्ही भर टाकली. मी तुमचा निश्चितपणे यापुढे उल्लेख करेन माझ्या प्रत्येक प्रवचनामध्ये. हा झालं पाहिजे आणि हे जर झालं नाही तर आपण संपल्यात जमा होतो. काहीच शिल्लक राहणार नाही साहेब. बरोबर 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 आहे. असं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला कधी त्रास द्यायचा विचार झाला तर परत त्रास देईल. डेफिनेटली. आता मला शंका उत्पन्न होते त्यावेळी मी तुम्हाला त्रास देईन. नक्कीच नक्कीच नक्कीच. कधीही तुमचं स्वागत आहे. ओके. मला फक्त आता एकदा नाव सांगा म्हणजे तुमचं नाव मी इकडे. गौतम गायकवाड. गौतम गायकवाडजी. कुठे असता साहेब तुम्ही? मी मुंबईला असतो. नाही, मी तर मुंबईतच आहे ना. मी बांद्र्याला मुंबईला. मी पवईला असतो मी. अच्छा. हो 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 हो. बांद्र्याला. हो हो हो. नक्कीच नक्की नक्की भेटूया आपण. नक्की. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय भीम.